पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार नमस्कार मंडळी, मी सुबोध भावे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात, ज्याचं नाव आहे बस बाई बस. मंडळी, मालिकांमधल्या पात्रांच्या सुखदुःखाशी तुम्ही समरस होता. त्यांच्या दुःखानं कधी तुमच्या डोळ्यात पाणी येतं, तर कधी त्यांच्या जगण्यातला आनंद तुम्हीही मनापासून साजरा करता. पण ती पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रींचं सुखदुःख काय असतं हे तुम्हाला बस बाई बसच्या मंचावरच कळू शकतं. आणि आज आपल्याबरोबर प्रवास करणारे मूळची बडोद्याची पण तरीही महाराष्ट्राची आणि मराठी मातीशी नाळ जोडलेली एक सुंदर अभिनेत्री नेहा म्हणून, जिनं आज आपल्या महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात स्थान मिळवलंय. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सालस गोड सुंदर आणि कायम हसतमुख राहणारी माझी तुझी रेशीम गाठीमधली अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिचं. प्रार्थनाजी, स्वागत आहे तुमचं. या बसा. आता काय, जनरली मी आमच्या ड्रायव्हर दादांना ओरडून सांगतो की चला बस सुरू करा, पण आज तू इथे आलीस. तुझ्या हसण्याचा आवाज ऐकल्याशिवाय आपण कार्यक्रमाची सुरुवातच करू शकत तुला माहिती मला कसं मला माहिती, पण तरी एकदा आवाज ऐकल्याशिवाय म्हणजे मला अदरवाईज जोक वर हसून येत, पण कोणी माझ्या हसण्याची मिमिक्री. सॉरी. आणि याच जोरदार हास्याने आपण आपल्या बसची सुरुवात करूया. चला दादा, बस सुरू करा. आवाज पण तसाच आहे. आता ती माझ्या आईची सवय आहे. माझी आई माझ्याहूनही जोरात हसते. हा, म्हणजे लग्नानंतर झालं होतं, बाबा आणि आई एक दिवशी फिल्म बघायला गेले आणि फिल्म बघताना कॉमेडी फिल्म होती आणि लग्नानंतर असं थोडंसं रोमॅन्टिक फिल्म एन ऑल. आणि आई म्हणजे रोमॅन्स कसला, आई एवढी हसली की बाबा म्हणाले अर्ध्या फिल्ममधनं आपण बाहेर जाऊ. सो आई एवढी खतरनाक हसली. पण तू वरती बघितलंस का, ही बडोदा एक्सप्रेस आहे. हा हा हा. आज मी बरोडा एक्सप्रेसमध्ये बसल्यावर मला ना खूप असं नॉस्टॅल्जिया आला की ते सगळे दिवस आठवले लहानपणीचे. माझ्या ताईबरोबर आम्ही जे मस्ती मज्जा करायचो आणि आणि चाइल्डहुड एक अशी असते ना की जेव्हा आपण एक केअरफ्री आयुष्य जगत असतो तेव्हा आपल्याला सगळंच छान असतं. एवढे बर्डन्स, एवढं प्रेशर, एवढं टेन्शन नसतं. तर तेव्हा त्यामुळे, आणि ते ज्या शहरात आपण घालवलंय त्या शहराच्या आठवणी वेगळ्याच असतात. सो बडोद्याबद्दलचं एक गुजराती, बडोद्याबद्दलचं एक काहीतरी एक कनेक्शन आहे. म्हणजे ते कोणीही बोललं की मला लगेच असं पिंच होतं. प्रार्थना, आपली पहिली भेट जेव्हा झाली सिनेमाच्या सेटवरती, तेव्हा तू अभिनेत्री म्हणून तू उत्तम काम करतेसच. तू तुझा स्क्रीनवरती फार सुंदर तू दिसतेस. पण या सगळ्याच्या पलीकडे तुझी पहिली गोष्ट माझ्या काय लक्षात राहिली असेल हसणं. तर ही मुलगी किती गोड हसते. गोड हसते. थँक्यू सो मच. अदरवाईज यू वोंट बिलीव्ह मी. मला आठवतं मी पहिला सिनेमा जेव्हा केला होता तेव्हा एक असिस्टंट होता. सो तो असा पहिल्या अगदीच फोर्थ असिस्टंट होता. त्यामुळे त्याला फक्त तिथे ते हे लिहायचा तो, आणि त्याचं पूर्ण लक्ष माझ्या कंटिन्युटीवर असायचं की माझे हँड कंटिन्युटी, जेस्चर कंटिन्युटीवर. आणि तो, मॅम तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती छान दिसतात. सांगितलं थँक्यू सो मच. पण म्हणजे तुम्ही तेवढेच घाण हसता असं बोलला. बापरे. सो तेव्हापासून मी कंट्रोल केला. तोंडावर म्हणाला की तोंडावर म्हणाला तुम्ही खूप छान दिसता मॅम. म्हणलं अरे थँक्यू, पण म्हणे तुम्ही तेवढेच घाण हसता. ओके. आपल्याकडे मला असं वाटतं प्रार्थना की काही काही मराठी गाण्यांनी खूप घोळ केलाय, म्हणून लाजून हसणे वगैरे शक्यच नाही. ही गाणीच नाही आहेत आपल्या शब्दकोशात. खरं तर मी जेव्हा ऍक्टिंग करायला लागले ना तेव्हा मला सरांनी, मला आठवते मी कुठची आय थिंक पवित्र रिश्ताच करत होते आणि नवीन नवीन पहिला सीन होता आणि सर म्हणे अभी इसमें तुम्हें शर्माना है और थोड़ा शर्मा के हंसना है. सर वो पॉसिबल नहीं है, बाकी सब करा लो, शर्मा के हंसना. कसं हसलीस तू तेव्हा? मग तेव्हा मी ना लहानपणी ऍक्टिंग करायचे, म्हणजे माधुरी दीक्षित मला, कारण मी खूप वाईट हसायचे. मग मी ताईला म्हणायचे की जिथे मला असं कळतं ना की आता मला असं छान हसायचं तिथे मी अशी हसते. सॉरी. सो असं मी खोटं हसण्याचा प्रयत्न करते. पण शर्मा के कसं हसलीस तू?
असा प्रयत्न करते, तो मला जमत नाही. म्हणजे असं होतं ना की आपण खूप मन मारून जगतो, हे जे फिलिंग आहे ना ते आता ह्याच्यात होतं. करेक्ट. खरं तर मला इतकं मोठ्यांदा आता हसायचं आहे, पण प्रार्थना मला काय म्हणूया, तू इतक्या निर्मळपणे हसतेस आणि इतक्या निर्मळपणे एखाद्या गोष्टीचा आनंद घेतेस ना, हा तुझ्यातला निर्मळपणा जो आहे ना, हाच माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार. वाव, सो स्वीट. थँक्यू सो मच. थँक्यू. आता मला सांग, हा आपण बडोदा एक्सप्रेसनी प्रवास करतोय, बडोद्यात तू वाढलीस, तर त्या गुजराती प्राबल्य असलेल्या किंवा गुजराती प्रदेशातलं तुझ्या घरातलं मराठी वातावरण कसं होतं, आणि ते हे सगळ्या मराठी संस्कृतीची परंपरेची तुम्ही जपणूक कशी केली? माझे बाबा बडोद्याला मराठी मीडियममध्ये शिकले, बडोद्याच्या मराठी मीडियम स्कूलमध्ये. सो बाबांचं मराठी खूप छान. पण माझी आई बडोद्यात म्हणजे गुजरातमध्ये सौराष्ट्रमध्ये लहानाची मोठी झाली. म्हणजे तो तर आणखीन थेट गुजराती बोलणारा एरिया. म्हणजे बडोद्यात तरी खूप 40% महाराष्ट्रीयन्स आहेत, पण आई भावनगरची आहे, त्यामुळे आईच्या घरी अजूनही सगळे गुजरातीत बोलतात. सो अकोलकर सरनेम आहे, सो देशस्थ ब्राह्मण असूनही त्यांच्या इथे सगळे गुजरातीत बोलतात घरी. सो आईचं मराठी एवढं नव्हतं, पण बाबा खूप छान मराठी. त्यामुळे बाबांनी लहानपणापासून मला मराठी, मनाचे श्लोक म्हणा का अशा खूप गोष्टी शिकवल्या होत्या की ज्याच्यामुळे स्पष्ट संस्कृत असल्यामुळे ते स्पष्ट आलं, पण तरी मराठीचे बोंबच होते. म्हणजे आता आपण असं म्हणतो ना, आता मला माहिती आहे की काळजी घे हं तुझी, असं म्हणतो ना, असं मी आधी म्हणायचे लक्ष ठेव हं तुझं. सो ते लक्ष ठेव असा शब्दच नाही आहे असं कळलं. मग त्याच्यानंतर परवाच्या दिवशीच आम्ही शूट करत होतो आणि ते काहीतरी परीला लागतं आणि मी तिला म्हणते राहून दे, डोंट वरी बेटा, काही नाही, सगळं मिटून जाईल. तर श्रेयस सर हसायला लागले, मिटून जाईल म्हणजे? मी सांगितलं म्हणजे काय म्हणतो आपण, तर बरं वाटेल. म्हणजे मग बरं वाटेल, मिटून जायला शब्दच नाही. तसे काही शब्द आहेत ना, देव्हारं म्हणतो आम्ही, देवारं म्हणायचो. मग मी आईला म्हणते, आई माझं मराठी तू खूप स्पॉईल केलंय. सो अजूनही मला असा खूप राग येतो कधीतरी, कारण मी खूप चुकीचं मराठी बोलते. लांबचे नातेवाईक होते जे महाराष्ट्रात राहायचे, ते आमच्या मराठीवर खूप टीका करायचे. टीका म्हणजे कसं येत नाही बोलता का, कसे चुका करतात. आणि मला असं वाटायचं अशी यार असं कधी होईल की जेव्हा मला असं व्यवस्थित स्पष्ट मराठी येईल. पण आय थिंक थँक्यू माझ्या ऑडियन्सला मी म्हणेन की त्यांनी माझ्या मराठीला, आधी तर खरं खूप वाईट मराठी होतं ते त्यांनी एक्सेप्ट केलं, आणि आता इट्स बीन 10 years आय एम वर्किंग इन दिस इंडस्ट्री, आणि आता माझ्या मराठीला त्यांनी तुटकं फुटकं का असे ना त्यांनी मला एक्सेप्ट केले. सो थँक्यू. आई आणि तुझ्यातला संवाद असतो तो पटकन कुठल्या भाषेत चालू होतो, मराठीमध्ये की गुजराती? मराठी. पण तुला उत्तम गुजराती येतच असेल. हो, येतं. Yes. मग आता आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तू इथे आली आहेस आणि या कार्यक्रमात आल्यानंतर तुला खूप छान वाटतंय, आणि विशेषतः सुबोध भावे यांच्याबरोबर गप्पा मारताना तर अजून जास्त छान वाटतंय. हे सगळं तू પ્રેક્ષકોને ગુજરાતીમાં सांग. નમસ્કાર, હું પ્રાર્થના બેરી અને આજે હું જે શોમાં આવી છું એ શોનું નામ છે બસ બાય બસ, અને મારી સાથે જે એન્કર આવ્યા છે એમનું નામ છે સુબોધ ભાવે. અને સુબોધ ભાવે ખાલી એન્કર નથી, તો ટ્રસ્ટ મી એ અમેઝિંગ એક્ટર, અને મારું તો બહુ મોટું સ્વપ્ન છે, મારું બહુ મોટું સ્વપ્ન છે કે એમની સાથે મને કામ કરવાનું છે. હવે ખબર નહીં મને ક્યારે મળશે એવી સંધિ કે હું એમની સાથે કામ કરી શકું, પણ હા મને કરવાનું છે. મને એવું લાગે છે કે હું જ્યારે ગુજરાતીમાં વાત કરવા લાગું ત્યારે કોઈને લાગે નહીં કે હું ગુજરાતી છું કે મરાઠી છું, પણ હું મહારાષ્ટ્રીયન છું. પણ હા, મારું ગુજરાતી બહુ સારું છે. થેન્ક યુ. બહુ સારું, म्हणजे बहुत ही સારું છે. मराठी माणसांचा मला विलक्षण अभिमान आहे की ते स्वतःचं अस्तित्व टिकून सुद्धा दुसऱ्या राज्याची भाषा अस्तित्वात करतात. पण याचं खरंच खूप सुरुवातीला खूप वाईट वाटायचं मला. मी नेहमी आईबांना विचारायचे, वी आर लाईक रेफ्युजीज. म्हणजे आपण आपले महाराष्ट्र, मला कारण मराठी गुजराती फ्रेंड्स असं म्हणायचे, अरे तू महाराष्ट्र नाही, मग तू गुजरातमध्ये काय करते? सो माझ्याकडे त्याचं उत्तरच नसायचं. मी आईबांना पण विचारायचे, आपण गुजरातमध्ये, आपण महाराष्ट्रात असलं पाहिजे ना. सो तेव्हापासून आय थिंक लहानपणापासून डोक्यात एकच होतं की मी मोठी झाल्यावर मी महाराष्ट्रात जाणार, मी मुंबईत जाणार, मी महाराष्ट्रात जाणार. ठीक आहे, म्हणजे आता आई बाबांच्या जॉबमुळे आणि ह्याच्यामुळे आपण आहोत गुजरातला, पण मी माझं करिअर महाराष्ट्रात. म्हणजे आई बाबा म्हणायचे, बाबांची इच्छा होती इनफॅक्ट मी फर्दर स्टडीसाठी अब्रॉडला जाऊ. आणि गुजरातींमध्ये तर असं असतं ना की एकदा ग्रॅज्युएशन झालं की ते सगळे अमेरिकेला निघून जातात. सो तसं बाबांना पण हवं होतं की मी आउट ऑफ इंडिया जाऊ कुठे शिकायला, पण माझं म्हणणं होतं मला महाराष्ट्रात जायचं आणि मला मुंबईतच यायचंय. सो हे लहानपणापासून स्वप्न होतं. आता मुंबईत आल्यानंतर बडोद्याच्या कुठल्या कुठल्या गोष्टी मिस करतेस? सगळ्यात जास्त बडोद्याचं खाणं. बिकॉज आय एम व्हेरी फूडी, आणि स्पेशली ते गुजराती टच असलेलं जेवण, आणि दॅट दाबेली, पाणीपुरी, आणि
ऑल दॅट गुजराती चायनीज. मी गुजराती चायनीज म्हणून म्हणेन की इथलं आपण चायनीज रेस्टॉरंटमध्ये जे जातो ते वेगळं असतं. पण जर तुम्ही गुजरातमध्ये गेला, एक्स्ट्रा तूप आणि घी, थोडंसं स्वीट पण असेल, पण ते त्या सगळ्याच गोष्टी आणि बडोद्यात तर खूप फेमस असे सगळ्या जॉईन्स आहेत की जिथे लोक स्पेशली ते खायला जातात तिथे. उंधियू अजूनही म्हणजे माय फेवरेट. डाळ ढोकळी, मला डाळ ढोकळी एवढी आवडते की मी माझ्या लग्नाला माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं की मला बाकी, तो म्हणाला मेन्यू काय ठेवायचा आहे ना, म्हटलं बाकी सगळं ठीक आहे पण प्लीज माझं हे स्वप्न आहे की माझ्या लग्नाला मला डाळ ढोकळी हवी माझ्या मेन्यू. आणि आम्ही गोव्याला लग्न केलं पण त्यांनी डाळ ढोकळी ठेवली. वा 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 वा. पण आता इकडे सासरी डाळ ढोकळी होते, बनवतेस? मी बनवते म्हणजे, पण माझ्या सासूबाई उत्तम जेवण बनवतात आणि स्पेशली फिश आणि चिकन म्हणजे नॉनव्हेज. सो जे मी लग्नाआधी कधीच खायचे नाही, मी व्हेजिटेरियन होते. सो मी लग्नानंतर नॉन व्हेजिटेरियन झाले कारण ते इतकं छान बनवतात, इतकं टेस्टी असायचं, इतकं छान स्मेल यायचा की मी खायला लागले आणि आता मला खूप आवडतं त्यांच्या हातात. आता प्रार्थना, तुला खूप शुभेच्छा. या पुढच्या टप्प्यातनं तू वाचलीस तर आपण तिसऱ्या टप्प्यात भेटूया, ठीक आहे? आता पुढची सगळी सूत्र आमच्या या महिला मंडळाकडे. हॅलो प्रार्थना मॅडम. हाय हाय. मी शीतल. मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसता. थँक्यू. पण तुमचे डोळे खरे वाटत नाही हो. म्हणजे डायरेक्ट हॅशटॅग टू गुड टू बी ट्रू. तुम्ही लेन्सेस वापरताना मला खरं सांगा. खरं सांगू तर आता लेन्सेस वापरायची वेळ आली कारण हल्ली मला दिसत नाहीये. म्हणजे मला हल्ली मोबाईलमध्ये लांबचं पण दिसत नाही ड्राईव्ह करताना आणि जवळचं पण नाही. सो आय थिंक आता मला नंबर लागलाय म्हणजे. नंबर्स. सो अदरवाईज मी लेन्सेस नाही वापरत, हे नॅचरलाइज. मॅडम लाईफ मध्ये कधीतरी अशी वेळ येतेच ना माणसाच्या का कोणाला तरी आरसा दाखवाच लागतो. पण आम्ही असं ऐकून आहो की मॅडमनी म्हणे ज्या मुलानं त्याला प्रपोज केलं त्यालाच आरसा दाखवला होता म्हणे. खरं आहे का मॅडम? हो. ऍक्च्युली आता मी असं विचार केला तर आता मी ती प्रार्थना नाही आहे. मला खूप वाईट वाटते की असं कोणाला करू नये, आरसा दाखवू नये. म्हणजे हे सगळं आय एम नॉट दॅट काइंड ऑफ अ गर्ल ॲट ऑल नाव. बट या माहिती नाही मी तेव्हा का असं केलं होतं, पण एका मुलाने मला प्रपोज केलं आणि मी थांबले होते आणि त्यांनी प्रपोज केल्यावर मी त्याला सांगितलं 1 मिनिट इथे आधी. त्याला असा आरसा दाखवला म्हणजे आधी बघ आता त्याच्या. आणि इट वॉज व्हेरी बॅड. आय एम सो सॉरी. तू जिथे कुठे असशील आणि जर तू हा शो बघत असशील तर मला तुला सॉरी सांगायचं आहे की तेव्हा चुकलं, असं नसतं. दिस इज नॉट गुड अँड दिस इज नॉट मी. बट तरी मी तसं केलं. या एपिसोड नंतर आरशांचा भाव वाढणार आहे. अनेक मुलींच्या पर्समध्ये मला आरसे दिसतात आता मुलांना दाखवायला. नाही पण प्लीज असं करू नका. दिस इज रॉंग ऍक्च्युली ना. पण मी दाखवला होता या. तो आय थिंक म्हणूनच आता मला इतक्या वेळा आरसा बघावा लागतो. देव शिक्षा देतो ना कुठेतरी. तू मालिकेत एका लेकराची आई झालंस, खऱ्या आयुष्यात आई कधी होतेलस? प्रश्न त्यांचे. तुम्ही सगळे चांगलेच प्रश्न विचारताय ना, मग असं काहीतरी चांगलंच विचारा ना. हे चांगलाच आहे. प्लीज ना. माझ्या सासूबाई पण हा शो बघताय. सासूबाई डायरेक्ट तुका विचारू शकत नाही ना, म्हणून मी जरा विचारलंय त्यांच्या वतीनं. हा पण मी काय वाईट काम काम कर, पण मला सांग कधी करतलं? असं सगळं झाल्यावर मग शो मला काम नाही करता येणार. का नाही करता येणार? म्हणजे नको ना, हा विषय नको प्लीज. फिगर मेंटेन करूची आहे तुका? नाही मुळीच नाही. मग 2 वर्ष आमच्याकडे खूप, मला ऑलरेडी खूप बाळ आहेत, माझे खूप मुलं आहेत. आमच्याकडे 5 डॉग्स आहेत, 12 घोडे आहेत आणि खूप साऱ्या फिश आहेत, 2 उंदीर आहेत. असं खूप काय काय. उंदीर पाळलेस? हो. का घरात फिरणारे उंदीर? हा म्हणजे फिरणारे उंदीर पाळलेत माझ्या नवऱ्याने. सो बेसिकली असं म्हणणं असतं की जिथे ब्लॅक उंदीर खूप असतात. म्हणजे कसं त्याला काय दोरी बांधून हातात नाही, त्याला प्रॉपर केज मध्ये ठेवलाय. सो जिथे ब्लॅक उंदीर खूप असतात ना, असं म्हणतात तिथे व्हाईट उंदीर ठेवले ना तर ब्लॅक उंदीर जातात. सो आमच्या ऑफिसमध्ये खूप ब्लॅक उंदीर झाले होते. सो त्यांनी 2 व्हाईट उंदीर पाळले. मग त्याच्यानंतर ते ब्लॅक उंदीर गेले. आता ते व्हाईट उंदीर आमच्या इथे त्या केज मध्ये असतात, त्यांना बाहेर सोडतो, मग ते फिरतात. मग काळे गोरे एकत्र राहत नाही. सो असं आहे, त्यामुळे उंदीर आहेत. सो असं मी खूप खूप ह्याची आई आहे ऑलरेडी, त्यामुळे तेवढंच खूप आहे. आणि मायरा आहेच ना माझी. हो हो हो. वा 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 मस्त. पण आता तू बोललास की तुझ्याकडे एवढे घोडे असत, मग तू फार्म हाऊसला गेलस तर मग घोड्यावर फिरत असशील ना? नाही,
म्हणजे मला प्राण्यांवर एवढं प्रेम आहे की मला त्यांना त्रास दिलेला आवडत सॉरी त्रास काय त्रास दिलेला आवडत नाही. म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यावर बसलं मग त्याला त्रास नको व्हायला ना. सो अभि बसतो, सगळे बसतात, पण मला असं तर नको. मी त्याला खूप प्रेम करीन, त्याला सगळं करीन, पण त्याच्यावर बसणार नाही. घोड्याला कडेवर घ्यायचा प्रयत्न केला नाही तेवढं नाही, पण म्हणजे त्रास बसायची गरज नाही. कशाला उगाच त्याला माझं वजन बिचारा कसं काय. मग बैलगाडी वगैरे आली की डोळे झाकतेस का तू मी नाहीच बघत, म्हणजे असं जिथे म्हणजे अशी बैलगाडी दिसली की अशी मला खूप त्रास होतो. म्हणजे माणसं आणि घोडे हे जेव्हा एकत्र येतात किंवा ज्या लोकांकडे घोडा असतो तर त्या घोड्याचं त्यांच्यावरती आणि त्या व्यक्तीचं घोड्यावरती विलक्षण प्रेम असतं. म्हणजे ते जीवाभावासारखं एकमेकांना सांभाळतात. किंवा शेतामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडे जे गाय बैल ही सगळे प्राणी असतात त्यांना ते स्वतःच्या कुटुंबियांप्रमाणे सांभाळतात. सी आय बिलीव्ह इन कर्माज. सो मला असं वाटतं काहीतरी कर्म केले असतील म्हणून त्यांना तो जन्म मिळाला, तर त्यांना तो भोगवावं लागतं, तर त्यांना तो त्रास होतोय. मग अशा वेळेला आपण त्यांना का जास्त त्रास द्यायचा. सो त्यांना त्यांचे कर्म झाले की त्यांचा तो जन्म संपेल. आता रडू काय तर माहिती नाही, पण म्हणजे सो मला असं वाटतं की मला नाही आवडत असं. म्हणजे कळतंय ना माझं. मला कळतंय. मी पाठीमागची भावना फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की म्हणजे लहानपणी तू असं काही कुठल्या एखाद्या माणसाने कुठल्या एखाद्या प्राण्याशी अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागताना किंवा त्याला एखाद्या प्राण्याला खूप वाईट पद्धतीने मारताना किंवा असं काही पाहिलंयस का की जे तुझ्या डोक्यात बसलंय. कधी बघितलं असेल की गाढव खूप सामान घेऊन जातो, ते मला असं वाटतं की त्याला त्रास मे बी त्यालाही पाठीत दुखत असेल, जसं आपल्याला दुखतो खूप काम केल्यावर, त्याचे पाय दुखत, त्याचे पाय कोण जाऊन दाबत असेल का. तो कधी कोणाला सांगू पण शकत असेल का की मला पाय दुखत आहेत. आणि तो बिचारा त्याच्या कर्माची ही रडते का सॉरी मला टिश्यू हवंय, पण तो त्याच्या कर्माचे फळ भोगतोय. मग आपण त्याला आणखीन का त्रास द्यायचा. आपण असं म्हणतो की आता समाज खूप कोरडा होत चाललाय, आपल्याला माणुसकी राहिली नाहीये किंवा आपल्याला एकमेकांबद्दल संवेदना राहिल्या नाही आहेत. पण माणसांच्या पलीकडे मुक्या प्राण्यांविषयी संवेदना बाळगणारी एक व्यक्ती माझ्या समोर बसली आहे आणि मला अभिमान आहे की ती माझ्या भाषेतल्या कलाकृतींमध्ये काम करते. तिची माझी ओळख आहे आणि आम्ही एकमेकांचे मित्र आहोत आणि आम्ही एकमेकांना ओळखतो. मी तिला ओळखतो याचा मला खरंच अभिमान वाटतोय. यू वोंट बिलीव्ह, मला जेव्हा पहिला सीन करायचा होता ह्याच्याबरोबर परीबरोबर, की परीला तू घरून जातेस, मला सरांनी सांगितलं की तू आई आहेस आणि आई आता गेली आहे तिच्या कामाला आणि ती आता परत आली. परत आल्यावर तिने परीला बघितलं. सो आई म्हणून तू कशी जाणार तुझ्या मुलीकडे, दिवसभर ती नव्हती तुझ्याबरोबर आणि आता तिने तुला बघितलंय. सो मी तो फर्स्ट सीन होता आणि मी तो करताना मला ते जमतच नव्हतं का. मी तर सर म्हणत हे खोटं करतेस, आई म्हणून कसं करायचं, तसं कर तसं कर. सो ते मी करूच शकत नव्हते. मग त्यांनी मला खूप छान सांगितलं की फिल्मी माझी जी डॉग आहे ती म्हणे तू जेव्हा जाते आणि जेव्हा ती संध्याकाळी जेव्हा तू परत आल्यावर ती तुला बघून किती खुश होते तेव्हा तुला काय होतं. आणि मला ते फक्त बोलल्यावर माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. एवढं रडू आलं आणि मला मे बी माझ्यातली आई जागी झाली म्हणा की काय. तर तेव्हापासून मला असं वाटतं की नो, आय डोंट वॉन्ट माय किड्स. मी माझ्या या सगळ्यांबरोबर इतकी खुश आहे ना, माझ्या सगळ्या छोट्या छोट्या पिल्ल्यांबरोबर, की आय डोंट वॉन्ट माय ओन किड्स. मला नको. पण तुझ्या माहेरी प्राणी म्हणजे घरात होते कुत्रा किंवा मांजर नाही, किंवा माझ्या आईला कधीच आवडले नाही. ताई खूप घाबरली त्यामुळे कधीच नाही. बाबांना लहानपणापासून आवडायचे, पण मला माहिती नाही हे प्रेम कधीपासून. आधी लहानपणापासून होतं, मला कधी कळलंच पण नाही. आता माझ्या फिल्मीने 6 मुलांना जन्म दिला, म्हणजे 4 मुलं 2 मुली, आणि मी सगळं केलं तिचं. आणि मला एवढी सुद्धा घाण वाटली नाही की तो जो वास का ते जे रक्त का ते सगळं होतं, ती नाळ कापायची आणि हे सगळं मी केलं. रात्री 2 ते सकाळी 8 पर्यंत तिला 6 पिल्लं झाले. मला आय कॅन इमॅजिन तिला किती त्रास होतो. मी तिला पटपट त्याच्यातनं बाहेर काढते. सो मी इनफॅक्ट तिला प्रेशर करण्यासाठी मी तिला हेल्प करत होती. पटपट काढ बेटा बाहेर आणि तू एकदा मोकळी हो. तुझ्यातले हे मुक्या प्राण्यांविषयीचं आई पण हे आयुष्यभर असंच जिवंत राहू देत. थँक्यू 100%. येस. आणि आता काय गो, ती असं ऐकलं की तू पुरणपोळी बरोबर भाजी वगैरे खातस. या काय म्हणजे कसला कॉम्बिनेशन बनवतस या पुरणपोळी बरोबर भाजी. फ्लॉवरची भाजी. पुरणपोळी बरोबर फ्लॉवरची भाजी. हा, मसाला डोसा वगैरे वाटला का तुला? खूप गोड असतं
असते ना पुरणपोळी, मग एवढं नाही गोड, त्यामुळे गोड आणि तिखटचं कॉम्बिनेशन. मग पुरणपोळी जर असं मसाला टाकायचो ना. नाही, आईच्या हाताची ती फ्लॉवरची भाजी आणि पुरणपोळी. म्हणजे अशी पुरणपोळी पोळीसारखी आपण प्रॉपर पोळी भाजी कशी खातो तशीच, तू पण पुरणपोळी पुरणपोळी भाजी. अजून खायचे कॉम्बिनेशन बनवतलंस? हो, मी काही खाऊ शकते, मी काही उदाहरणार्थ? खाऊ शकते. उदाहरणार्थ परवाच्या दिवशी मी केला वेफर्स खात होते आणि केळ्याच्या वेफर्स बरोबर घरी बासुंदी होती. मी त्या केळ्याच्या वेफर्सला असं बासुंदीत टाकून खाल्लं. तर माझ्या नवरा म्हणाला, हे काय केलंस तू? म्हटलं, खूप टेस्टी लागतं, खाऊन बघ. मी सांगितलं, चल बेट आहे, तू खाऊन दाखवलं तर. आणि त्यांनी पण खाल्लं. मग त्यांना त्याच्यात बेट लावली मी. मग माझ्या सासूबाईंनाही खाऊ घालतं मी. सगळ्यांना ते खाऊन. मला काहीही कशाबरोबरही खायला आवडतं. पाकघरचा मग सगळ्या शिकवलं. बासुंदी. मॅडम, तुम्हाला हनीमूनला निघालेलं जोडपं ओळखता येतं का? हा काय प्रश्न आहे? अहो, लय सोपं आहे. म्हणजे एक तर ती नवरीने पैठणी घातलेली असती, हातात हिरव्या बांगड्या, आणि ती हातावरची मेहंदी, भांगेत भरलेलं कुंकू, ते लक्षात येतं की हे जोडपं हनीमूनला चाललंय. पण तुमचं तर म्हणे हातावरची मेहंदी निघल्यावरच हनीमूनचे तिकीट निघले होते, खरंय का मॅडम? एक्झॅक्ट खरंय, एकदम खरंय. अभिचं जेव्हा माझं लग्न ठरलं, आमचं अरेंज मॅरेज होतं, सो त्याला ते खूप असं टिपिकल लग्न, टिपिकल असं काही आवडत नाही. सो आमचं लग्न पण 20 मिनिटात झालं होतं. आणि ते पण त्यांनी पंडितला सांगितलं बहुत टाइम आधी. म्हणजे सुरुवातीला तो अक्षता अशा टाकत होता आणि मग त्याला कळल्यावर बोर झाल्यावर तो असं टाकत होता. मी सांगितलं, अभि आपलं लग्न आहे, तुझंच लग्न आहे, थोडासा नॉर्मल सगळे फोटो काढताय. मग त्यांनी पंडितला सांगितलं, आता 10व्या मिनिटाला आवरा आहे. विधी संपवा. सो असं ते लग्न झालं आमचं. आणि त्याच्यानंतर पण त्यांनी मला बुकिंग करताना, म्हणजे आम्ही कुठे बाहेर फिरायला जाताना त्यांनी मला विचारलं की मला सांग 40 डेजमध्ये हातातली मेहंदी निघते का? हो, 20 डेजमध्येच निघते. हां, मग मी अकॉर्डिंगली फ्लाईट तिकीट्स बुक करतो की मला नको आहे ते टिपिकल चुडा, हातात मेहंदी, अँड देन ते टिपिकल तू अशी. आणि मी सांगितलं, एवढंच येतं, एक काम कर ना, फ्लाईटची एक तिकीट इथे कर, एक तिकीट असं बसू दोघं. तर तो तेही करायला तयार झाला होता की पण असं टिपिकल हनीमून कपल नाही वाटलं पाहिजे, त्याला ते मुळीच आवडत. अरे बाप. तुझा जन्म बडोद्याचा, बालपण पण तिकडचं, त्यामुळे गुजराती खूप छान बोलत असणार हे नक्कीच. पण मी काही मराठी म्हणी सांगणार आहे, तर मग त्या गुजरातीमध्ये बोलून दाखव. अच्छा. पहिली म्हण, घोडं मेलं ओझ्यानं, शिंगरू मेलं हेलपाट्यानं. बापरे, वाईट आहे माझं म्हणजे गुजराती पण. घोड्याला काय म्हणतात? घोडो. हां, घोडो मर्यो बोजाथी आणि घोडानो. शिंगरू मेलं हेलपाट्यानं. घोड्याच्या मुलाला काय म्हणतात? चिंगरू. नाही, शिंगरू म्हण. हा, ए मर्यो कशाने? शिंगरू मेलं हेलपाट्यानं, हेलपाटे घालून. पण ते का मारतायत सगळ्यांना? मारू नका. ही म्हण आता मराठी भाषेत रद्द करण्यात यावी असा मी अर्ज करत आहे. पुढची म्हण. दुसरी, शहरातलं येडं अन भजाला म्हणतं पेढ. हा, हे गामनो येडो, गामनो गांडो छोकरो. गुजरातीत येडाला म्हणतात. सॉरी, मी शिवी नाही दिली आहे. सो गामनो गांडो छोकरो भजी भजीने केचे पेंडो. भजीने केंजे पेंडो. केचे पेंडो. पेंडो. केचे म्हणजे म्हणतं, पेंडो म्हणजे पेढा. पेंडो. वा वा. तिसरी, माकडाला हळकुंड गवसलं, दुकान मांडून बसलं. का तुम्ही सतत प्राण्यांना प्राणी परत प्राणी प्रेमी येते त्यामुळे. वांद्रो. वांद्राने हळदीनो तुकडो मळ्यो आणि एणे दुकानच खोली बैठी. माहिती नाही, चुकलंय पण ठीक आहे. नॉट बॅड. शेवटची, अरे बापरे. सगळं गाव मामाचं अन एक नाही कामाचं. तू गाम मामानू पण कोईच कामनू नाही. वा 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 वा, एक वा, जमलंय. वा वा. प्रार्थना, तुझ्या रील्स खूप मी बघते, खूप छान असतात. तुझ्या बरोबर तुझा नवरा पण असतो, मग त्याला तू अभिनय शिकवते की तो मनाने करतो? त्याला काहीही इंटरेस्ट नसतो माझ्या रील्स मध्ये. आणि मी जर असं बनवायला लागली तरी तो मला म्हणतो, तू काय इन्फ्लुएन्सर आहे का? इन्स्टा इन्फ्लुएन्सर आहे तू? एक ऍक्टर आहे, मग ऍक्टर सारखी वागणं काय सतत रील्स बनवत? पण मग त्याला नाही आवडत तर तू त्याला का जबरदस्तीने घ्यायला जाते? कारण मला आवडतो. मग तू स्वतःचे का नाही बनवत? कारण मला त्याच्याबरोबर पण करायला आवडतं. पण त्याला नाही ना आवडत. पण
म्हणून तो तसा वागतो, मला डझंट मॅटर, पण मी करणार. पण छान दिसतात तुमचे रील्स, छान आहेत. पण मी करणार असं शेवटी सांगितलं. पण त्याला तुम्ही खरंच लिटरली बघितलं ना, त्याला त्याचं मुळीच लक्ष नसतं. आणि मला सगळे असं म्हणतात, अरे तुझा नवरा किती, आई पण मला म्हणते अभि नीट वागतो ना तुझ्याशी. मी सांगितलं का, काय झालं? नाही तो असं व्हिडिओमध्ये बघ ना तुझ्याशी बोलत नव्हता, तो चिडला होता का? मी सांगितलं आई त्याला आवडत नाही, पण ठीक आहे ना, मला आवडत ना, मी करणार. आणि आता आपण वळतोय आपल्या पुढच्या टप्प्याकडे, जो अतिशय सोपा आहे. माझ्या आता 2 बोर्ड्स आहेत, एकावर लिहिले नाही आणि एकावर लिहिलंय होय. तर मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, तुझं जे काही उत्तर असेल तो बोर्ड तू आपल्या प्रेक्षकांना दाखवायचा आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न, जास्त प्रसिद्धीचाही त्रास असतो का? होय, उदाटिंब. तुम्ही जेवढे मोठे व्हाल मला असं वाटतं तेवढं तुमचं घर काचेचं होतं. एक कोणीतरी दगड मारला, चुकीचं झालं तर तुमचं सगळं संपतं. नवऱ्याच्या ओळखीनं काही फिल्म्स मिळतात का? नवऱ्याच्या ओळखीनं म्हणजे असं त्यांनी रेकमेंड केलं असं नाही होत, कधीच नाही. पण आत्ताच एका ह्याच्यासाठी फिल्मचं आलं आणि नेमकं तो प्रोड्युसर अभिला ओळखत होता आणि सो ते तशा ओळखीनं. हां, सो म्हणून त्यांनी सांगितलं की मग तुम्ही तुमच्या बायकोला विचाराल का, असं करून ते आलं. पण अदरवाईज असं त्यांनी रेकमेंड केलंय साऊथमध्ये कुठे मला, का त्यांनी रेकमेंड केलंय त्याच्या कुठल्या फिल्मला, असं नाही. आणि म्हणून मी लग्न नाही केलं त्याची. टेलिव्हिजनचा फिल्मसाठी फायदा होतो का? हो, नक्कीच. 12 तासांच्या शिफ्टमध्ये आई साकारताना वैयक्तिक आयुष्यात आई झाल्यासारखं वाटतं का? हो. खरंच. शूटिंग नसताना मायराची आपली मुलगी म्हणून आठवण येते का? हो, ऍक्च्युली मुलगी नाही तर मी म्हणेन फ्रेंड म्हणून तिचे जे काय मॅडनेस असतो तो मी आठवते. आणि स्पेशली जेव्हा आमचा शो मध्यंतरी बंद होणार होता, हे सगळं झालं होतं, त्याच्यानंतर मी खरंच तिला मिस करत होते की अरे आता मला आई असं कोणी बोलणार नाही. कुठल्या कामात नवरा तुझा सल्ला घेतो का? हो, कुठल्या कामात? सगळ्या कामात, सगळ्या. म्हणजे त्याला जाऊन हेअरकटला पण जायचं असेल तरी तो मला विचारतो, टुंपू मी आता हेअरकटला जाऊन येऊ का? म्हणजे बघ आता तुला असं काय वाटतं, खूप वाढलेत ना, म्हणजे तुम्हाला मग एक्सप्लेनेशन पण देतो की मग आता तुला असं वाटतं ना मी हेअरकट केला पाहिजे. पण हा अतिशय प्रामाणिकपणे सल्ला घेतो की तुला घाबरतो म्हणून तो तुला विचारतो? नाही नाही नाही, मला कसला घाबरतो. नक्की? अरे म्हणजे ज्यांनी त्याला पाहिलंय सगळ्यांना माहिती आहे, तो मला घाबरेल हे शक्यच नाही. पण तो त्याला मे बी ते आवडतं की तो सगळं मला विचारून होपफुली. तू स्क्रिप्ट रिडिंग करताना डायरेक्टर तुला पाहून घाबरायचे, हे खरं आहे का? हो. काय म्हणजे काय करायचीस तू त्या स्क्रिप्ट रिडिंग मध्ये? कारण मी एकही वाक्य धड बोलायचं, वाचायचं नाही. तर त्यांना असं वाटतं ही खरंच आमचीच स्क्रिप्ट आहे ना का, हे असे डायलॉग्स लिहिलेलेच नाही, काय बोलती. आता वेळ झालेली आहे गार्नियर कलर नॅचरल स्मरण शक्ती या खेळाची. यामध्ये मी तुला देणार आहे बापरे. गार्नियर कलर नॅचरल्सच्या 11 कलर शेड्सची नावं, जी तुला वाचून लक्षात ठेवायची आहेत आणि समोर दिलेल्या व्हाईट बोर्डवर तुला लिहायचे आहेत. आणि यासाठी तुला वेळ मिळणार आहे 30 सेकंदाचा. तयार आहेस? तर आता मी तुला हे देणार, हे तू बघायचंयस, वाचायचंयस, प्रेक्षकांना दाखवायचंयस आणि ते कार्ड परत माझ्या हातात द्यायचंय. तुझं सगळं वाचून झालं की आपण सुरुवात करूया. वाच, मोठ्यांदा वाच, प्रेक्षकांना दाखव. इंटेन्स रेड, डार्केस्ट ब्राउन, कॅरेमल ब्राउन, प्लम रेड, रास्बेरी रेड, बर्गंडी, नॅचरल ब्लॅक, गोल्डन ब्राउन, व्हाईट बर्गंडी, ब्राउन, लाईट ब्राउन. रेडी? आणि 11 शेड्स आपण प्रार्थनाला सांगितलेले आहेत आणि या व्हाईट बोर्डवरती सगळेच्या सगळे शेड्स ती तुम्हाला असे लिहून दाखवेल 30 सेकंदाच्या आत. 1, 2, साडे, माडे, 3. सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर खरंच तुम्ही खाता का? अहो नाही हो. सासूची नक्कल नवऱ्याची अक्कल खरंच तुम्ही लवकर लवकर लिगो. काय काय बोल
करताय काय? किती हे प्रश्न विचारता भुणभुण झाली बाय लडबुड हा कुठले होते आणखी? आठव तुला अजून वेळ दिला. वाईन रेड ना? आम्हाला काय माहिती. बर्गंडी, रास्बेरी, आईस्क्रीमची नावं नाही लिहायची आपल्याला. रास्बेरी रेड. ठीक आहे, हे बघा आणि चेक करा बरोबर आहेत का. लाईट ब्राऊन. एक मिनिट. आता नाही cheating करायची. अरे मला सगळं ब्राऊन. नाही हा पुढे. यातली नावं तिथे आहेत का बघणार आम्ही. लाईट ब्राऊन. हा तो लाईटच लिहिलाय मी. तो लिहितानाच तू लाईट लिहिताना पण हा असं लाईटली लिहिलंय एकदम. ब्राऊन. प्रेझेंट. नाही तो हा नुसता ब्राऊन झाला, मग हा लाईट ब्राऊन नाही होणार. वाईन बर्गंडी. वाईन बर्गंडी करेक्ट. असं तो जोडून टाकला. असं नाही, असं नाही. वेगळा हवा तो. गोल्डन ब्राऊन. नाही हा जो होता नाही राहू दे. नाही ब्लॅक आहे तो, नॅचरल ब्लॅक पाहिजे आपल्याला. आहे आहे नॅचरल ब्लॅक लिहिलेले. ब्लॅक लिहिलेलं. बर्गंडी लिहिलेलं आहे. रास्बेरी रेड. हा रास्बेरी रेड आहे ना ऑफकोर्स. तो लिहिलाय. प्लम रेड. प्लम आणि रास्बेरी सेम आहे. नाही नाही प्लम वेगळा, रास्बेरी वेगळा. प्लम वेगळा असतो पण तो लिहिला नाही. कॅरमल ब्राऊन. कॅरमल ब्राऊन पण नाही. नाही लिहिलेला नाहीये. ब्राऊनच्या बाजूला तुम्ही सगळं ऍड करू शकता. ठीक आहे. डार्केस्ट ब्राऊन लिहिलेला हा आहे. डार्केस्ट ब्राऊन. इंटेन्स रेड. नाही. 6 तिन्ही बरोबर दिलेले आहेत. मला सांग तुला असं नाही वाटलं मला हे सगळे कलर्स कसे माहिती आहेत? कसे माहिती आहेत? इट्स बिकॉज मी हे सगळे कलर्स वापरून बघितले. ओ अच्छा, म्हणजे हे तुला दिलं नसतं तरी सुद्धा तू लिहू शकली असतीस. हो पण मला म्हणजे मला असं वाटलं तर ब्राऊनचे शेड्स नको म्हणून मी फक्त ब्राऊन लिहिलं. बाकी मला सगळे कलर्स माहिती आहेत. शाबास. मंडळी आता वेळ झालेली आहे रॅपिड फायर राऊंड खेळण्याची. तर हा रॅपिड फायर आहे आणि तुला पटापट उत्तर द्यायचे. ठीक आहे. आवडता नायक श्रेयस की स्वप्नील? श्रेयस स्वप्नील. हा श्रेयस की स्वप्नील? श्रेयस. रिकाम्या वेळेत काय आवडते, गाणे की खाणे? खाणे. आवडते शहर बडोदा की मुंबई? मुंबई. आवडता खाद्यपदार्थ ढोकळा की वडापाव? ढोकळा. आवडता सिनेमा मितवा की ढाबा भटिंडा? मितवा. यशाच्या शिखरावर गेल्यानंतर माणसं एकटी पडतात असं वाटतं तुला? हो कारण आपण म्हणतो जसं शिखराचं टोच हे एकच असतो, तिथे कोणीतरी एकच उभा राहू शकतो, तसा तो माणूस तिथे गेल्यावर एकटा पडतो. आणि ह्याच्यात त्याची चूक नाही आहे, त्यालाच कळत नाही तो कधी एकटा पडतोय ते. आणि आय थिंक आपल्या म्हणजे आपण इतके फोकस्ड असतो ना आपल्या कामावर आणि ह्याच्यावर की तिथे पोचायचं आणि ह्या चक्करमध्ये आपल्याला कळत नाही काय गोष्टी आपल्या हातातनं जातात. कुठलंही इलेक्ट्रिकचं कनेक्शन करताना त्याचं अर्थिंग आधी चेक करतात ना. करेक्ट. ते अर्थिंग नसेल तर त्याचा शॉक सगळ्यांनाच लागतो. करेक्ट. त्यामुळे ते त्याचं अर्थिंग असणं खूप गरजेचं. म्हणजे जमिनीशी नाळ पकडून घट्ट राहणं हेच खूप महत्त्वाचं. बरं तू अनेक मालिकांमधनं काम केलंस आणि त्याच्यातली एक मालिका ज्याच्याबद्दल तू आत्ता बोललीस तर ती खूप प्रसिद्ध झाली आणि अर्थातच त्या मालिकांमुळे तुम्ही अनेक जण लोकांच्या घराघरात तुम्ही पोचलात. या मालिकेच्या निमित्ताने सुशांत बरोबर तुझा काम करण्याचा योग आला आणि मध्ये 2 वर्षांपूर्वी एक अत्यंत दुर्दैवी घटना आपल्या सगळ्याच कलाकारांच्या आयुष्यात घडली. स्पेसिफिकली तुमच्या बाबतीत जास्त, कारण तुम्ही एक मोठा काळ एकत्र तुम्ही काम केलं घालवलात. त्या घटनेनंतरची काय रिॲक्शन होती तुझी पहिली? पहिले तर मला हे पटतच नव्हतं की सुशांत असं करूच शकत नाही, कारण ज्या सुशांतला मी ओळखायचे, आम्ही ज्याला जवळून पाहिलं होतं, तो त्याला खूप आयुष्यात काय काय करायचं होतं. आणि स्पेशली माझ्याबरोबर असं होतं की मी, अंकिता आणि सुशांत आम्ही तिघांनी इतका एकत्र टाईम स्पेंड केला आहे ना की रात्री पॅकअप झाल्यावर आम्ही बँडस्टँडला जाऊन बसायचो. आणि मग मला आठवतंय तो असं जाऊन शाहरुख खानच्या घरासमोर बोलायचा, एक दिन इसके पास में मेरा घर होगा. आणि ट्रस्ट मी, म्हणजे मी असं हे नाही म्हणत, पण मी पण
फिल्म्स करणं का हे जेवढं त्याला आवडायचं तेवढंच मला पण आवडायचं आणि टेलिव्हिजन करायचो पण फिल्म्स आणि हे आणि ते विषयावर आम्ही दोघं इतकं बोलायचो आणि इतके तो पण जानेवारी बॉर्न मी पण जानेवारी बॉर्न तो पण सायन्स स्टुडंट होता मी पण त्याच्यानंतर त्याचा पण पहिला शो होता ज्याच्यात त्यांनी मेन लीडच्या भावाचा रोल केला होता इथे पण मी तसंच केलं होतं त्याची पहिली काय पोछे आणि माझी भटिंडा फिल्म एकत्र रिलीज झाली एकाच महिन्यात सो अशा खूप गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात की ज्या त्याच्या आणि माझ्या इतक्या सिमिलर होत्या आणि आमची फ्रेंडशिप पण तेवढीच छान होती खूप अशा त्याच्या गोष्टी आहेत की ज्या मला अजूनही आठवल्या की मला असं वाटतं की हे सुशांती म्हणजे मी अजूनही रोज चिडते की मला राग येतो की हे का केलं म्हणजे बाकी करायला खूप काय गोष्टी होत्या नो तू पण स्वतःला म्हणजे सुसाईड करणं और मे बी जे काय झालं ते दॅट इज नॉट द एंड एक काळ असा होता माझ्या आयुष्यात पण की जेव्हा मी पण खूप डिप्रेशनमध्ये होते आणि तेव्हा फक्त एक गोष्ट मला आठवतीये माझ्या एका फ्रेंडनी खूप छान सांगितलं आणि मी त्याला हेच सांगितलं नाही यार माझं काही घडत नाहीये कुठेही म्हणजे फिल्म्स मला ज्या हव्यात त्या मिळत नाहीये मला हिंदीत मला जे करायचंय ते मिळत नाहीये तर त्याने मला ते सांगितलं की तू इथून बघ इथे एवढे सगळ्या बिल्डिंग्स दिसत आहेत त्यात छोटी छोटी घरं आहेत त्यात किती लोक असतील ज्यांना प्रार्थना वगैरे व्हायचं असेल तर म्हणे जर तूच असा विचार करायला लागली तर आणि मला ते इतकं पटलं की हो म्हणजे आजपर्यंत मी जिथे होते तिथून मी जिथे पोचली हे मी खरंच खूप अचीव केलं नाही केलंय तर ते येईल आलं तर ठीक आहे नाही आलं तरी ठीक आहे आणि त्या दिवसापासून आफ्टर सुशांत's डेथ आय थिंक मी ठरवलंय की माझ्या नशिबात असेल ते मला मिळेल प्रयत्न मी करीन पण म्हणजे त्याच्यासाठी मी स्वतःला त्रास नाही करून घेणार मी खुश राहीन जे आहे आय एम हॅपी पण या तू म्हणलीस असं तुमचं एक तिघा चौघांचं एक फार घट्ट बॉन्डिंग होतं आणि मालिका संपल्यानंतर सुद्धा अर्थात तुम्ही एकमेकांशी बोलत असणार एकमेकांच्या टचमध्ये असणार तर तो जाण्याच्या आधीच्या काळात जर तुमचं काही बोलणं झालं असेल तर तुला असं कुठे जाणवलं की तो डिप्रेशनमध्ये आहे मी ना शेवटल्या 4 वर्षापासून त्याच्या टचमध्ये नव्हते बिकॉज अंकिताचं ब्रेकअप झाल्यानंतर तो त्याचं मी एकदा दोनदा प्रयत्न केला होता त्याला फोन करायचा पण तो म्हणायचा की ऑफकोर्स आमच्यामध्ये कॉमन होती अंकिता सो तिचा विषय निघायचा मग त्याला ते नाही आवडायचं आणि तो म्हणायचा मला नाही बोलायचं या टॉपिक पण मला आठवतंय की 1 जूनला पवित्र रिश्ताला 10 वर्ष पूर्ण झाले होते सो आम्ही एक ग्रुप बनवलं होतं आणि त्या ग्रुपमध्ये सगळे होते सुशांत नव्हता सो मी माझ्या फ्रेंडला सांगितलं महेश शेट्टी जो त्याच्या खूप क्लोज होता की त्याला ॲड करणं अंकिताला सांगितलं आपण करू ना त्याला ॲड तर सगळे म्हणाले हो करा आणि जेव्हा मी शेट्टीला विचारलं तर तो म्हणाला की नाही त्याला नाही यायचं या ग्रुपमध्ये आणि मला असं वाटत होतं की त्याचा 14 दिवसानंतरच त्यांनी त्याची बातमी आम्हाला कळली सो मला असं वाटतं जर तेव्हा तो ॲड झाला असताना तर मे बी त्याला त्याचे जुने फ्रेंड्स आमचे जुने सगळ्या गप्पा हे सगळं जर सुरू झालं असतं तर कुठेतरी त्यांनी तो बाहेर निघाला असता त्यातनं तो मे बी कोणाशी तरी त्यांनी बोलला असता काहीतरी झालं असतं तर त्या गोष्टीचं इतकं वाईट वाटतं ना की का मी इनिशिएटिव्ह घेऊन त्याला एक फोन नाही केला की जॉईन हो ना ग्रुप जॉईन कर का काय करतोय सो असं मला कधीतरी असं वाटतं की समटाईम्स आपण तो इगो ठेवतो का माहिती नाही आपल्याला काही गोष्ट हे करते की मागे खेचते की नको काही गरज नाही मी कशाला बोलायला जाऊ तर तो समोरून नाही आला तर बोलायला पण मला असं वाटतं की लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल की आपण त्यामुळे ज्या वेळेला वाटतं ना ते करायचं सो त्या दिवसापासून मी ठरवलंय सॉरी थँक्यू आणि आय लव्ह यू हे बोलून टाकायचं जेव्हा जसं वाटेल तसं बोलायचं असणं दाबायचं नाही तसं मनात जे आहे ते दाबायचं नाही आपण बोलून मोकळं व्हायचं यू नेव्हर नो तो माणूस परत कधी आपल्या समोर येईल नाही येणार तर मंडळी आजचा प्रवास इथेच थांबूया पण पुढच्या भागात भेटूया नव्या वाटेवर नव्या प्रवासासह तोपर्यंत हॅपी जर्नी आणि ही बस पकडायला विसरू नका पाहत राहा बस बाय बस